बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. गाजर किसून घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या 2-3 घेतलेल्या आहेत, कांदा बारीक कट करून घेतला, 1 हिरवी मिरची कट करून घेतली, खूप सारी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. हे आहे ज्वारीचं पीठ, बेसन पीठ 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ आणि 2 चमचे असे पोहे भिजवून घेतलेले आहेत. तर याचं आपण छानसं थालीपीठ बनवत आहोत. थालीपीठ म्हणलं की कोथिंबीर ही भरपूर आली पाहिजे आणि पावसाळा म्हटलं की थालीपीठ हे सगळ्यांच्या आवडीचं असतं. चला तर मग हे सगळं मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला पोहे भिजवलेले ना मस्त असे चुरून घ्यायचे आहेत. आपल्याला मस्त चुरून घेते मी हातानं. तर अशा पद्धतीनं पोहे चुरून झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य ॲड करायचं आहे. बेसन पीठ सगळं साहित्य ॲड करायचं आहे एक एक करून. चुरून झालेले आहेत मस्त आणि लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये टाकणार आहेत आपण बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ. तर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ. म्हणजे आपण किती साहित्य घेतलं आहे त्याच्यावर आधारित आपल्याला मीठ टाकायचं आहे मस्त. आणि हे एकत्र करून मिश्रणमध्ये थोडीशी चिमूटभर हळद पण ॲड करायची. झटपट होणारे थालीपीठ आहे. त्यामध्ये कुठलंही साहित्याची आणि एक्स्ट्रा पिठाची गरज नाही आहे. यामध्ये तुम्ही मिरची एक्स्ट्रा टाकू शकता किंवा लाल मिरची पावडर पण टाकू शकता तिखटवाली. तर मी ते हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. त्यामुळे मला जास्त तिखट बनवायचे नाहीत म्हणून मी हिरवी मिरची प्रमाणातच टाकलेली आहे. तर अशा प्रकारचं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी मी लागेल असं ॲड करत आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मस्त असं पुन्हा एकदा मिक्स. तर हे आपल्याला मस्त थापून घ्यायचं आहे. थापण्यासाठी आपल्याला मी प्लास्टिकची म्हणजे तेलाची ऑइलची पिशवी घेतलेली आहे कट करून. तुम्ही कुठली साखरेची म्हणा किंवा पोह्याची म्हणा कुठलीही घेऊ शकता. प्लेनवाली अशी पॉलिथिन कुठलीही घेऊ शकता आणि मस्त छान होतात. कापडावर न करता कापड पुन्हा धुवायला लागतं. तर हे 1 टाईम यूज करून फेकूनही देऊ शकतो. त्यामुळे हेच वापरा. तर अशा पद्धतीनं थापून घ्यायचं मस्त. अशी पॉलिथिन असेल तर हाताला पाणी लावायची पण गरज नाही आहे बिलकुल. आधीमध्ये इथे 4 होल पाडून घ्यायचे. त्यांना मग तेल पण पोचतं आणि ही प्रथाच आहे. याचं मला सिक्रेट माहीत नाही पण तेल पोचण्यासाठी आहे हे असं मला तरी वाटतं. तेल टाकल्यानंतर थोडेसे तीळ हळू टाकायचे आणि आपल्याला टाकायचं आहे पलटी करायचं आहे थालीपीठ. तर अशा पद्धतीनं मी कॅमेरा नाही पकडला आहे म्हणून थोडंसं मला कठीण जाऊ शकतं. तर हे बघा अलगद असं निघालेलं आहे, चिकटलेलं नाही आहे बिलकुल. वरून अजून थोडंसं तेल टाकू शकतो. तुम्ही तूपही ॲड करू शकता याच्यावरती. मस्त होलमध्ये तेल टाकायचं, फुल करायचे होल पूर्ण. कशाची पलटी मारून घ्यायची त्याला. असंच बनवून घेतले. त्याला पण असे होल येऊ द्यायचे 4. अशा पद्धतीने मस्त 3 बनवून घेतलेले आहेत मी. त्यासोबत चटणी आणि दही घेतलेलं आहे. तर तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता. खूप छान झाले आहेत आणि नक्की मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. अप्रतिम झाले आहेत, भन्नाट असे. चला तर मग आम्ही ताव मारून घेतो. झटपट असे आहेत, पूर्वतयारी न करता आणि खूप सारे पिठाची पण गरज नाही. चला तर मग बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.